जे झालंय होऊन गेले त्याचा विचार करायचा नसतो. जे भेटले मिळाले त्याला गमवायचं नसतं. सफलता त्यांना मिळते जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाहीत. जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती याच गोष्टींना अनुसरून आहे. अमेरिकेची ही एक गोष्ट आहे. एका माणसाला व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं. त्याच्या डोक्यावर एवढं कर्ज झालं की त्याला त्याचं घर जमीन सगळं गहाण ठेवावं लागलं. मित्रांनी पण तोंड फिरवून घेतली. तो खूप निराश हताश झाला होता. कुठूनच काही मार्ग दिसत नव्हता. काहीच रस्ता दिसत नव्हता. आशेची किरण सुद्धा दिसत नव्हती. कारण त्याला त्याच्या डोक्यावर एवढं कर्ज झालं होतं की त्याला वाटलं आता हे कर्ज फेडता फेडता माझं आयुष्यच संपून जाईल. एका बागेत बसून स्वतःच्या परिस्थितीवर सिच्युएशनवर रडत बसला होता. तो विचार करत होता की आता या पुढे काय करायचं. तेवढ्यात तिथे एक वृद्ध व्यक्ती आले. त्यांच्या कपड्यांवरून आणि चेहऱ्याच्या हावभावावरून ते खूप श्रीमंत व्यक्ती आहेत असं भासत होते. त्यांनी त्या निराश रडत बसलेल्या माणसाला त्याच्या चिंतेचं कारण विचारलं. तेव्हा त्याने त्याची सगळी गोष्ट त्यांना सांगितली. कसं त्याला व्यापारात नुकसान झालं, कसं त्याला त्याची घर जमीन बाकी प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागली, कसं त्याच्यावर एवढं कर्ज झालं, कसं त्याच्या मित्रांनी पण त्याची साथ सोडली. ते वृद्ध म्हणाले, चिंता करू नकोस. माझं नाव जॉन डी रॉक टेलर आहे. मी तुला ओळखत नाही, पण तू सच्चा आणि इमानदार वाटतोयस, म्हणून मी तुला $10 लाख कर्ज देण्यास तयार आहे. मग खिशातून त्यांनी चेकबुक काढले. त्यावर तेवढी रक्कम लिहिली आणि तो चेक त्याला देत म्हणाले, हे तरुण मुला, आजपासून ठीक 1 वर्षानंतर आपण याच ठिकाणी भेटू. तेव्हा तू माझं कर्जाची परतफेड करू शकतो. एवढं बोलून ते निघून गेले. तो माणूस एकदम शॉक झाला होता आणि त्याला समजत नव्हतं की त्याच्या लाईफमध्ये नक्की चाललंय काय. असा तो विचार करत उभा होता. कारण ज्या वृद्ध माणसाने त्याला चेक देऊन गेले ते त्या शहरातील श्रीमंत व्यक्तींमधील एक मोठं नाव होते, रॉक टेलर. त्याला सुद्धा भरोसा होत नव्हता, विश्वास बसत नव्हता. त्याला फक्त हे एक स्वप्न वाटत होते. कारण लगभग संपूर्ण समस्याच संपून गेली होती. त्याच्या पायांना पंखच लागले होते. घरी जाऊन तो आपल्या कर्जाचा हिशोब लावत होता. $10 लाख खूपच मोठी रक्कम आहे. तुम्ही अंदाजा तर नक्कीच लावू शकता. त्याला अचानक झटकाच लागला आणि तो विचार करू लागला, एक अनोळखी व्यक्ती ज्याला तो ओळखत सुद्धा नव्हता त्याने माझ्यावर विश्वास ठेवला, मग मी स्वतःवर अजूनपर्यंत विश्वास करू शकत नव्हतो. हा विचार येताच त्याने ते चेक सांभाळून ठेवला. त्याने ठरवलं की पहिला मी पूर्ण ताकद लावून या परिस्थितीशी लढेल, प्रॉब्लेम्सला सामोरं जाईल, पूर्ण प्रयत्न करणार. त्याच्यानंतर त्याच्याकडून काहीच नाही झालं तर त्या चेकचा तो उपयोग करणार, तोपर्यंत नाही. मग त्याने स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये टाकलं आणि मग विचार केला की त्याला पुढे काय करायचंय, कसं करायचंय, काय केलं पाहिजे. डोक्यात फक्त हेच चालू होतं. संपूर्ण प्रयत्न करू लागला आणि एक ध्येय समोर ठेवलं की कसं पण करून हे सर्व कर्ज फेडायचंय आणि आपली इज्जत परत मिळवायची. त्याच्या त्या प्रयत्नांना यश मिळू लागलं. कामात व्यापारात यश मिळू लागले, कर्ज फिटू लागलं. 1 वर्षानंतर पहिल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत तो आला होता. निर्धारित वेळेत त्याच ठिकाणी त्याच वेळी त्या बागेत तो आला. तो चेक घेऊन तो रॉक टेलर त्या वृद्ध माणसाची वाट पाहत उभा होता. ते रॉक टेलर जेव्हा आले तेव्हा या तरुण माणसाने त्यांचे मनापासून अभिवादन केले आणि त्यांच्याकडे त्यांनी दिलेला तोच चेक त्यांना देत हात पुढे केला. आणि त्याने काही बोलण्याआधीच तेथे एक नर्स पळत आली आणि त्या वृद्ध माणसाला पकडले. तो तरुण आता हैराण झाला. ती नर्स म्हणाली, हा एक वेडा पागल आहे जो पागल हॉस्पिटलमधून सारखं सारखं पळून जातो आणि लोकांना जॉन डी रॉक टेलर बनून चेक वाटत फिरतो. आता तर हा तरुण माणूस पहिल्यापेक्षा जास्त शॉकमध्ये होता, हैराण झाला होता. कारण ज्या चेकच्या बळावर लगभग त्याने त्याचा सगळा कारोबार उभा केला होता, जेवढं कर्ज होतं ते सगळं फेडून टाकलं होतं, सगळी गहाण ठेवलेली प्रॉपर्टी सोडवली होती, तो चेक एक फर्जी चेक होता. ही घटना घडल्यानंतर त्या माणसाला समजले होते की खरं म्हणजे खरी ताकद, सक्ती आपले हेतू, आपली जिद्द आणि आपल्या प्रयत्नातच असते. तसंच मित्रांनो, ते म्हणतात ना, रेसमध्ये जिंकणाऱ्या घोड्याला हे माहीत नसतं की नक्की जिंकणं म्हणजे काय असतं. तो तर आपल्या मालकाने दिलेल्या त्रासामुळेच पळत असतो. म्हणून तर तुमच्या लाईफमध्ये कोणतीही वाईट परिस्थिती आली तर समजून जा की परमेश्वराला आपल्याला जिंकवायचंय. त्या परमेश्वराला वाटतंय की आपण जिंकलेच पाहिजे. फक्त तुम्ही तुमच्या आतील जिद्द तशीच ठेवा. आपल्या ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या प्रयत्नांना ब्रेक लागून देऊ नका.
मग तुम्हाला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. तसं या स्टोरीपासून मी तुम्हाला फक्त एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करते की आपल्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि या स्टोरीतून तुम्ही काय शिकलात कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.